रत्नाकर मतकरी यांच्या मृत्युंजयी या कथासंग्रहातून चमकत्या डोळ्यांचा मुलगा नावाची कथा. 14 नोव्हेंबर 1980. आज माझ्या जितूचा जन्मदिवस. गेल्या वर्षापर्यंत आम्ही हा दिवस किती थाटानं साजरा करीत असू. लोक त्याची वर्षभर आठवण काढतील इतक्या जोशात. खर्चाकडे श्रमाकडे न पाहता वर्षातून एकदा सगळ्या आप्तस्वकीय मंडळींनी आमच्या घरी एकत्र येण्याचा दिवस म्हणजे जितूचा वाढदिवस. मोठा सण असतो आणि यंदा जितू आमच्याबरोबर नाही. तो या जगातच नाही. आम्ही त्याचे 8 वाढदिवस धामधुमीनं वाजत गजत साजरे केले, पण 9वा वाढदिवस साजरा करायची संधी त्याने आम्हाला दिलीच नाही. त्याआधी बरोबर 1 महिना आधी तो मेनंजायटिसचा अटॅक येऊन तडकाफडकी गेला. आता आम्ही त्याची पुण्यतिथी साजरी करू शकतो, 14 ऑक्टोबर. तसं म्हटलं तर जितू जाणार हे आम्हाला 11 महिने आधी माहीत होतं. त्याची आई ते मान्य करीत नव्हती, पण मला पटलं होतं. मृत्यूची तारीख आधी माहीत झाली म्हणून मृत्यूचा फटका कमी बसतो असं नाही, पण निदान तो सहन करण्यासाठी मनाची तयारी होते थोडीफार. तरीही एकुलत्या एका 8 वर्षाच्या हसत्या खेळत्या गोंडस मुलाच्या मरणासाठी कुठल्या आईबापांच्या मनाची तयारी असणार. त्यावेळी म्हणजे 11 महिन्यांपूर्वी तर आम्हाला त्याच्या मरणाची कल्पना देखील अशक्यातली वाटत होती. तसं काही नुसतं बोलणारा देखील आम्हाला वैरी वाटत होता. 14 नोव्हेंबर 1980. आज जितूचा 8वा वाढदिवस. 14 नोव्हेंबर म्हणजे बालदिन, म्हणून आम्ही नेहमी जितूचा वाढदिवस बालदिवस शोभेल अशा पद्धतीनं साजरा करतो. म्हणजे आजूबाजूची नात्यागोत्यातली जितूची मित्रमंडळी तर बोलावतोच, पण त्याबरोबर कुठली गरीब मुलं देखील बोलावतो, ज्यांना फारसं कधी समारंभांना जाता येत नाही, ज्यांचे वाढदिवस कधीच साजरे होत नाहीत, अशी मुलं. वाटतं या निमित्ताने त्यांची एक संध्याकाळ मजेत जावी. आज आम्ही जवळच्याच एका अनाथाश्रमातली 50 मुलं बोलावली होती जितू बरोबर खेळायला, गाणी म्हणून नाचून संध्याकाळभर गंमत जमत करायला. मुलं बरोबर 6च्या ठोक्याला हजर झाली. त्यांच्या एका वयस्कर शिक्षकांबरोबर 2-3 सोडली तर सगळी मुलं धुतलेली बिन इस्त्रीची खाकी पॅन्ट किंवा स्कर्ट आणि पांढरा शर्ट अशा कपड्यांत होती. विशेष म्हणजे त्यांनी बरोबर बँड आणला होता. मी चाटच पडलो. त्यांना असं कुणी बोलावलं तर ती नुसतीच जात नाहीत, त्याच्या बदल्यात कार्यक्रम करून दाखवतात. त्यांच्या बरोबरच्या शिक्षकांनी गंभीरपणे स्पष्टीकरण दिलं. कुणाचंही काही फुकट घेतलं की मिंदेपणा येतो असं आम्ही त्यांना शिकवतो. मला खूपच कौतुक वाटलं. ती मुलं किती गुणी आहेत, किती स्वाभिमानी आहेत या गोष्टींचा मी पाहुण्यांसमोर मुद्दाम उल्लेख केला. त्या मुलांनाही बरं वाटलं. हसून टाळ्या पेटून एकमेकांना कोपरांनी डोसून एकमेकांच्या कानाला लागून त्यांनी आपण खुश झाल्याचं दाखवून दिलं. पाहुण्यांची करमणूक करायला उत्साहानं सुरुवात केली. संध्याकाळ दाटत गेली आणि पाहुण्यांची संख्या वाढत गेली तसा त्यांच्या गाण्या बजावण्यातला रंग चढत गेला. हॉलमध्ये दिवे लागले होते. मुलांसाठी आणलेले रंगीत फुगे लोकांच्या डोक्यावर तरंगत होते. फुलांचा आणि अत्तराचा वास सगळीकडे भरून राहिला होता. खाण्याच्या बशा फिरत होत्या, गप्पा होत होत्या. जितू झगझगणाऱ्या सोनेरी कापडाचा चिमुकला जोधपुरी सूट घालून टोपी सावरीत थँक्यू म्हणत प्रेझेंट्स घेत होता. मोठ्या माणसांच्या पाया पडत होता, त्यांचे आशीर्वाद घेत होता. हळूहळू ती अनाथाश्रमातली मुलंही इकडे तिकडे पांगली, इतरांच्यात मिसळू लागली. मुलांत मिसळतं. दर्जाचे कृत्रिम फरक मुलांच्या मनातही येत नाहीत. आपण ते त्यांना सांगतो, नाहीतर त्यांना काय, सगळी मुलं सारखीच.
गुलाबाच्या महागड्या टेलर्सनं शिवलेले मनिले नि इम्पोर्टेड टी शर्ट्स बिन इस्त्रीच्या पांढऱ्या सुती सदऱ्यांमध्ये कधी मिसळून गेले ते कळलंही नाही. एका कोपऱ्यात एक मुलगा बसला होता. अनाथाश्रमाच्या मुलांपैकीच तो होता. मात्र त्याच्या अंगात खाकी पॅन्ट नव्हती. त्यानं सदरा लेंगा घातला होता. रूपानंही तो इतर बऱ्याच मुलांपेक्षा अधिक तरतरीत होता. त्याच्या सावळ्या रंगातही एक प्रकारचं तेज होतं. डोळे चकचकत होते. खरं तर त्या डोळ्यांमुळेच माझं त्याच्याकडे लक्ष वेधलं म्हटलं तरी चालेल. मी इकडे तिकडे फिरत असताना ते डोळे जसे काही माझा पाठपुरावा करीत होते. मी नजर एकदम जाणवून थांबलो. ती नजर एकदम जाणवून मी थांबलो. त्या मुलाच्या जवळ गेलो. का रे, तू का असा एकटाच बसलास? खेळ ना इतरांबरोबर. हं, एवढंच म्हणून तो हसला. त्याचं हसणं इतकं खास होतं की क्षणभर मला दिव्यांचा लखलखाट झाल्यासारखं वाटलं. खाल्लंस? हो. तो मान डोलवून पुन्हा दिव्यांच्या लखलखाटासारखं हसला. मग ये ना, असा कोपऱ्यात नको बसूस. सगळी आपलीच माणसं आहेत. असं म्हणून मी त्याला खांद्याला धरून थोडं पुढं आणलं. जितूच्या जवळ म्हटलं, हा जितू माझा मुलगा तुझ्या एवढाच आहे. बोल याच्याशी. इतक्यात आमच्या ओळखीतल्या सोन्याचं ब्रूच लावलेल्या एका खानदानी पारशी बाई एक छोटीशी वेताची करंडी झुलवीत झुलवीत पुढे आल्या. जितूची पापी घेऊन म्हणाल्या, मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. जुगजुग जिओ बेटा. जितूनं बाकून त्यांच्या पायाला हात लावला. यू आर गोइंग टू लव दिस प्रेझेंट थ्रू आउट युअर लाईफ माय बॉय. हातातली गुलाबी रिबनचा बो लावलेली करंडी जितूच्या हातात देत त्या म्हणाल्या, सी ही इज मॅन्स बेस्ट फ्रेंड. जितूनं करंडी उघडून पाहिलं आणि तो उडालाच. वाव, अ पपी डॉग. मला कधीपासून कुत्र्याचं पिलू हवं होतं आंटी. तुला कसं कळलं? परसू आमच्या मरियमला 4 पपीज झाली. 3ला क्लेम्स होते. एक मी स्वतःसाठी ठेवणार होते. तेवढ्यात तुझा इन्व्हिटेशन मिळाला. म्हटलं, जितू डार्लिंग विल अडोर दिस प्रेझेंट. जितू करंडी उघडून पुन्हा पुन्हा बघत होता. कापसाच्या गादीवर त्या कापसाहूनही अधिक पांढराशुभ्र असा एक कापसाचा बोळा मजेत निजला होता. केवढासा आहे नाही? जितू कौतुकानं म्हणाला. ओन्ली 2 days ओल्ड. बॉर्न ऑन 12th नोव्हेंबर 1979. 12 नोव्हेंबर. मी सहज म्हणालो. माझ्या शेजारी उभे असलेल्या मुलाचे ओठ हलले. त्यानं काहीतरी पुटपुटल्यासारखं केलं आणि नाणं टाकल्याबरोबर वजनाचं कार्ड बाहेर यावं तसे त्याच्या तोंडून पटकन शब्द आले. 16 नोव्हेंबरला मरणार. काय? मी पुन्हा विचारलं. हे कुत्र्याचं पिलू 16 नोव्हेंबरला मरणार. परवा. तो ठामपणे म्हणाला. व्हॉट डज ही से? आंटीनं संशयानं विचारलं. तो काय म्हणाला हे तिला कळतो तर प्रचंड भडका उडाला असता. तिनं त्याला मारलं असतं किंवा मोठमोठ्यानं हुंकी देऊन रडायला सुरुवात केली असती आणि यातलं काहीही झालं असतं तरी तिला आवरणं फार कठीण गेलं असतं. म्हणून मी परवेजची अँड कंपनी कशी चालली आहे आणि डोमी डिग्रा आणि होमी डिग्रा गिटार क्लासेस रेग्युलरली अटेंड करतो की नाही असे काहीतरी वेगळे विषय काढून बोलत तिला बाजूला नेलं. अर्थातच ती परवेजबद्दल आणि होमीविषयी न थांबता अखंड बोलत राहिली. शेवटी आईस्क्रीमची डिश देऊन मी तिचं तोंड बंद केलं आणि
जितूकडे परत आलो. मी गेलो तोवर जितू आणि तो मुलगा यांच्याभोवती दोघे चौघे गोळा झाले होते. जितू खोदून खोदून विचारित होता, पण कसं कळलं पपी परवा मरणार ते? मुलगा म्हणत होता, 12 तारखेला जन्मला ना, म्हणजे 16 तारखेलाच मरणार. जवळ उभे असलेल्यांपैकी एक फाटका चष्मिष्ट कॉलेज विद्यार्थी म्हणाला, म्हणजे 12 तारखेला जन्मलेले सगळेच 4 दिवसांत मरणार आणि बाकीचे खोखो असले. तो मुलगा गंभीरपणे म्हणाला, ते माहीत नाही, पण हे पिल्लू मरणार एवढं खरं. त्याच्या सुरात जो ठामपणा होता त्यामुळं सगळेजण एकदम गप्प बसले. जितू बहुधा त्या मुलाच्या बोलण्यानं इतका थक्क होऊन गेला होता की पिल्लू मरेल याविषयी त्याला दुःखही वाटायचं राहून गेलं असावं. दुसरा एक जर्सी घातलेला कॉलेज विद्यार्थी त्या मुलाला म्हणाला, तुला कुणाबद्दलही सांगता येतं? कोण कधी मरेल ते? जन्मतारीख कळली तर येतं. मग माझी जन्मतारीख 20 डिसेंबर 57. मुलगा क्षणभर गप्प. त्याचा चेहरा एकदम ध्यान लागल्यासारखा झाला. दुसऱ्याच क्षणी त्याच्या तोंडून शब्द आले, जसं काही दुसरंच कुणी त्याच्या तोंडून बोललं. 3 जानेवारी 2028. चला, आपल्याला आयुष्य भरपूर आहे. त्या कॉलेज विद्यार्थ्याचा चेहरा उजळला. हे पाहत असलेले एक मिशाळ गृहस्थ पुढे झाले, आमचे अकाउंटंट गोरे. हा मुलगा काय भविष्य सांगतो? भविष्य नाही, फक्त तुम्ही कधी मरणार ते सांगतो. तुमची जन्मतारीख सांगा. लुच्चा असणार, अशी कधी मरणाची तारीख सांगता येते? बरं, माझी जन्मतारीख 17 फेब्रुवारी 1929. मुलाचा चेहरा पुन्हा ध्यानस्थ, चमकणारे डोळे बंद. पुढच्या क्षणी उत्तर तयार. 5 मार्च 94. अरे बापरे, तब्येतीची काळजी घ्यायला हवी म्हणत अकाउंटंट गोरे पसार झाले. आपला काही विश्वास नाही, पण सांगतोसच तर सांग. चष्मिष्ट मुलगा बऱ्याच विचारांती म्हणाला. 10:54. आपला काही विश्वास नाही, पण सांगतोसच तर सांग. चष्मिष्ट मुलगा बऱ्याच विचारांती म्हणाला. 10 जून 54. 12 ऑगस्ट 2014. स्विच ऑन केल्यावर दिवा लागावा तितक्या झटकन उत्तर आलं. एव्हाना बरीच मंडळी तिथं जमली होती. सगळ्यांना ती एक गंमतच वाटत होती. भविष्य खरं ठरो खोटं ठरो, पण आपलं मरण आपल्यापासून अजून बरंच लांब आहे. आपण चांगले बुड्ढे होऊन मरणार आहोत ही जाणीव प्रत्येकाला सुखाची होत होती. कॉलेजातले तरुण, नोकरी करणाऱ्या तरुणी, रिटायर्ड म्हातारे, मध्यमवयीन गृहिणी, कितीतरी लोक त्या मुलाच्या खेळात सामील झाले. जन्मतारीख सांगताना उत्सुकता आणि मरण तारीख ऐकल्यावर सुटकेचा आनंद याच बहुतेकांच्या प्रतिक्रिया होत्या. तेव्हा ते पाहण्यात फारशी गंमत नव्हती, पण मला स्वतःला गंमत वाटत होती ती त्या मुलाच्या चेहऱ्यावरचे भाव पाहताना. जन्मतारीख ऐकल्या क्षणापासून जसा काही तो स्वतःचा राहतच नसे. समोरच्या माणसाशीही त्याचा संबंध उरत नसे. त्याचं बोलणं जणू समोरच्या माणसांसाठी नसेच. कॅल्क्युलेटरवर जसे आकडे तयार व्हावेत तशीच त्याच्या तोंडून मरण तारीख निघे. नाहीतर आकड्यांची जुळवाजुळव करून सांगायला देखील यापेक्षा थोडा अधिक वेळ लागला असता. मग काय असावं हे? खरं म्हणावं तर निव्वळ जन्म तारखेवरून मरण कसं सांगता येईल? त्या तारखेला जन्मलेले सगळे लोक एकाच तारखेला थोडेच मरतील. कदाचित असं असेल की जन्मतारीख सांगितल्यानं त्या विशिष्ट माणसाच्या, फक्त त्याच माणसाच्या आयुर्मानाचं एक टोक त्या मुलाच्या हाती लागत असेल आणि दुसरं टोक पाहण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये उपजत असेल. एक विलक्षण सामर्थ्य. कुठलीही तारीख सांगताच तिचा वार क्षणार्धात सांगण्याचं
4 आकडी संख्यांचे गुणाकार निमिषार्धात करण्याचं गणिती सामर्थ्य काही जणात असतं तसं. पण त्याच्याही आणखी पलीकडचं, किंवा हे सगळंच खोटं असेल, तो मुलगा पहिल्यांदा कुत्र्याच्या पिलाविषयी गमतीनं काहीतरी म्हणाला असेल आणि आता तोंडाला येईल ते बोलून सगळ्यांच्या फिरक्या ताणत असेल. काही का असेना, सगळ्यांचा वेळ तर मजेत चालला होता आणि एकदम मला एक मोठा हुंदका ऐकू आला. मी इतका दचकलो की माझ्या हातातल्या चिवड्याच्या बशा खालीच पडायच्या. मी घाईघाईनं बशा कोणाच्या तरी हातात दिल्या आणि पुढं होऊन काय झालं ते पाहू लागलो. माझा चुलत भाऊ अनंता जवळजवळ 40शीचा हुंदक्यामागून हुंदके देत होता. आजूबाजूचे लोक त्याची समजूत घालीत होते. हे खोटं आहे, गंमत आहे, खेळ आहे असं त्याला परोपरीने सांगत होते. पण तो न थांबता रडत सुटला होता. माझी बायको तरुण आहे हो, मुलं लहान आहेत, मी इतक्या लवकर मेलो तर कसं चालेल हो, म्हणत ओक्साबोक्सी रडत होता. कुणीतरी मला सांगितलं त्याला मुलानं 20 नोव्हेंबर 1979 ही तारीख दिली आहे. म्हणजे आणखी फक्त 6 दिवसांनंतरची. अनावर हुंदके देणाऱ्या अनंताला कुणीतरी बाहेर नेलं. मनातून मी अनंतावर फार चिडलो होतो. मनाला इतकं लावून घ्यायचं असेल तर माणसानं असं भविष्य विचारण्याच्या फंदातच पडू नये. त्यातून वाटलं वाईट तरी त्याचं 4 लोकांत असं प्रदर्शन कशाला? कुणी खरोखरीच मेल्यासारखं मोठ्याने हुंदके देऊन रडणं हे 40शीच्या पुरुषाला शोभतं का? अनंता बाहेर गेला आणि ती बैठकच पांगली. तो मुलगा देखील गर्दीत कुठेतरी मिसळून गेला. तो मला परत दिसला तेव्हा संध्याकाळ उलटून गेली होती. पाहुणे घरी परतायला लागले होते. अनाथाश्रमातली मुलंही जायला निघाली होती. मी त्यांच्यापैकी प्रत्येकाला भेटीच्या वस्तू मिळाल्या का हे विचारलं. एवढा जड ड्रम कसा काय धरतोस रे, म्हणून ड्रमवाल्या मुलाचं कौतुक केलं. पण हे सारं करताना माझे डोळे त्या सदरा लेंगावाल्या मुलाला शोधित होते. तो त्यांच्यात दिसत नव्हता. म्हणून मी शिक्षकांकडे चौकशी केली. तो येईल नंतर असं म्हणून ते इतर मुलांना घेऊन निघाले. त्यांच्या त्या बेपर्वाईचं मला आश्चर्य वाटलं. तो मुलगा काही या शिक्षकांचा फार आवडता नसावा. कदाचित तो वागायला चांगला नसेल. मगाशी त्यानं सगळ्यांना बनवलं असेल. नक्कीच तसं असेल तर फार बरं होईल. जितूचं कुत्र्याचं पिलू असेल आणि मुख्य म्हणजे अनंता जगेल. माडीवर जाईपर्यंत ते खोटं असणार याची मला खात्रीच वाटायला लागली. पण माडीवर काही वेगळाच प्रकार चालला होता. जितूची आई त्या मुलाची बखोटी धरून त्याच्या फाडफाड मुस्कडात देत होती. हो, तो सोशिकपणे तिचा मार खात होता. तोंडातून ब्र न काढता. अगं काय झालं, कशाला मारतेस गरीबाला, मी त्याला सोडवण्याचा प्रयत्न करीत म्हटलं. गरीब? काय बोलतो हा गरीब मुलगा ते विचारा. तिनं तेवढ्यात त्याचे केस मुठीत धरून ओढले. मी त्याला तिच्यापासून बाजूला काढलं. मारायचं नाही त्याला, नुसतं काय बोलायचं ते बोल. तिच्या मागं लपून रडून दमलेल्या जितूला तिनं पुढं केलं आणि म्हणाली, सांग तो काय म्हणाला ते. तो म्हणाला अडखळत. हुंदके देत जितू सांगू लागला. तो म्हणाला, माझा आज 8वा वाढदिवस, म्हणजे मी बरोबर 11 महिन्यांनी मरणार. माझ्या पायाखालची जमीन सरकू लागली. कुत्र्याचं पिल्लू आणि अनंता यांची गंमत मी तटस्थपणे पाहू शकत होतो. पण जितू जाणार, मला ती कल्पनाही सहन होण्यासारखी नव्हती. असं म्हणालास तू 11 महिन्यांनी तो गंमत करीत असेल अशा आशेनं मी त्या मुलाला विचारलं. त्यानं मान डोलावली.
14 ऑक्टोबर 1980 तो गंभीरपणे म्हणाला. त्याचं ते गांभीर्य आणि मौन यामुळे माझी बायको खरोखरच घाबरली होती. तो जर रडला ओरडला असता, त्यानं दुरुत्तरं केली असती तर ती त्याला सहजपणे खोटारडा ठरवू शकली असती. पण त्याचं वागणं अस्सल वाटत होतं. गंमत केल्याचं एकही चिन्ह त्यात नव्हतं. एका परीनं ती भीती दडपून टाकण्यासाठी तिनं हा हलकल्लोळ माजवला होता. 11 महिन्यांनंतरच्या संकटाची धास्ती झाकून टाकण्यासाठी जितू आणि ती दोघंही रडून ओरडून गोंधळ माजवत होती. पण मी मात्र विजेचा धक्का बसल्यासारखा निश्चल झालो होतो. त्यांच्यासारखीच मलाही ते भविष्य खोटं ठरावं अशी आशा होती. पण त्यासाठी मी त्यांच्यासारखं थैमान मात्र घालू शकत नव्हतो. तिनं खेचत खेचत त्या मुलाला माडीवरून खाली नेलं आणि दाराबाहेर ढकलून दिलं. खोटारडा, भामटा, दुष्ट, मवाली अशी शिव्यांची लाखोली वाहत दरवाजा लावून घेतला. अभद्र मेला, पुन्हा दिसला इथं तर पोलिसात द्या हो, असं मला खालून ओरडून सांगितलं. पण त्याचवेळी मला आतून कोणीतरी सांगत होतं की हे चुकतंय. त्या बिचाऱ्या अनाथ मुलाला अशा रीतीनं घरातून बाहेर काढणं हे न्यायाचं नाही. पण त्यानं दिलेल्या त्या धक्क्यानं मी इतका हादरून गेलो होतो की मी जरासुद्धा हालचाल करू शकलो नाही. 16 नोव्हेंबर 1979 जितूला प्रेझेंट मिळालेलं कुत्र्याचं पिल्लू मेलं. जितूनं रडून रडून हैदोस घातला आहे. गेल्या 2 दिवसात त्याला त्याचा इतका लळा लागला होता. त्याच्यासाठी त्यानं एक वेताची बाबागडी आणवली होती. तिच्यात मऊ मऊ उश्या रचल्या होत्या. त्या उश्यांवर माणेकला हे त्या पिलाचं जितूनं ठेवलेलं नाव ऐटीत बसवून तो बागेतून फिरवायचा. दुधाची बाटली काय आणि रंगीत चेंडू काय, माणेकचा बाप माणेकचा थाट काही विचारू नका. ते पिलूही भलतंच चपळ होतं. आपले इवले डोळे टुकूटुकू रोखून एकसारखं इकडे तिकडे बघायचं. एवढ्याशा लालचुटूक जिभेनं जितूचा हात चाटायचं. पण 16ची सकाळ उजाडली आणि ते जे मलूलपणं पडून राहिलं ते उठेच ना. पहिल्यांदा वाटलं झोपलंय, झोपू दे. पण दूध देखील पेईना. जितूची आई घाबरली. ती त्याला प्राण्यांच्या डॉक्टरकडे घेऊन गेली. डॉक्टरांच्या प्रथम काही लक्षात येईना. मग म्हणाले कदाचित दुधातून काहीतरी गेलं असेल म्हणून पोट धुवून काढलं. एक इंजेक्शनही दिलं हुशारी यावी म्हणून. पण कसं काय आणि कसं काय. संध्याकाळी माणेकनं एकदा पाय ताठ केले आणि मान टाकली ती कायमचीच. रात्री आम्ही बागेत खड्डा खणला आणि माणेकला पुरून टाकलं. जितूची समजूत घालणं महाकठीण होतं. शेवटी उद्या दुसरं पिल्लू आणू अशी काहीतरी समजूत घालून त्याला झोपवलं. पण आमची समजूत कोण घालणार. कारण कुत्र्याचं पिल्लू मेलं एवढ्याने आमची काळजी संपत नव्हती. उलट ती आमच्या काळजीची सुरुवात होती. जितूच्या आईला मी सांगितलं नव्हतं. पण कदाचित जितूनच सांगितलं असावं. कारण तो झोपल्यावर तिनं मला धास्तावल्या स्वरात विचारलं, पिलू आज मरणार असं त्या मेल्या परवाच्या पोरानं सांगितलं होतं. असेल, मला काय माहीत. माझा खोटा नकळतेपणा. सांगितलं होतं. तुम्हालाही ते माहीत होतं. ते खरं ठरलं. म्हणजे माझा जितू. ती जितूला मिठी मारून आमची रडू लागली. 19 नोव्हेंबर 1979 पिल्लू गेल्याचं मी अनंताला कळू दिलं नाही. पण त्या दिवसापासून रोज मी त्याच्या घरी फोन करून त्याच्या तब्येतीची चौकशी करू लागलो. अर्थात त्याला तसं कळू न देता काहीतरी निमित्त काढून मी फोन करीत असे आणि घरात सगळं ठाकठीक असल्याची खात्री करून घेत असे. रोज फोनवर अनंताच यायचा. कुठल्याही वेळी फोन केला तरी मग माझ्या लक्षात आलं भविष्याच्या भीतीनं अनंतानं बाहेरच जायचं सोडलंय. निदान 20 तारखेपर्यंत
तरी त्यानं ऑफिसातून रजाच घेऊन टाकली आहे, म्हणजे रस्त्यात सुद्धा अपघात व्हायला नको. शिवाय त्याची तब्येत तशी छानच आहे. पिलाच्या बाबतीत त्या पोराचं भविष्य योगायोगानं खरं ठरलं असेल, पण अनंताला काही धोका दिसत नाही. त्यापासून तो उगाचच नर्वस झालाय. खरं तर त्यानं ते सगळे विसरून खुशाल ऑफिसला जात राहावं. काही सुद्धा होणार नाही. 21 नोव्हेंबर 1979 काल अनंता वारला. कुणाला कल्पनासुद्धा नव्हती असं काही घडेल याची. दिवस नोव्हेंबरचे, म्हणजे पाऊस नाही की वादळ नाही, आणि एकाएकी आपली तो बसला होता त्या खिडकीची भिंत कोसळली. खिडकीवर हात टेकून बाहेर बघत बसलेला अनंता क्षणात खाली आला आणि दगडाविटांच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला. माझी आता खात्री झाली आहे, जितू आम्हाला लाभायचा नाही. तो चकाकत्या डोळ्यांचा मुलगा सांगत होता ते अक्षरशः खरं ठरलं होतं, आणि आता जितूच्या बाबतीतही ते 100% खरं ठरणार होतं. आणि हिनं त्या मुलाला हाताला धरून घराबाहेर काढलं होतं, दाराबाहेर ढकलून दिलं होतं. का तर तो खरं बोलला म्हणून. त्यानं सांगितलेलं सत्य अप्रिय होतं म्हणून. मला अपराधी वाटायला लागलं. काहीही करून त्या मुलाच्या अपमानाची भरपाई करायलाच हवी. जिथनं त्याला आकललं त्या घरी मानानं घेऊन यायला हवं. जितूशी खेळायला. आणखी फक्त 11 महिने. आणि मला एक विलक्षण कल्पना सुचली. त्या मुलाला कायमचं घरी का आणू नये? जितूच्याच वयाचा आहे तो. त्याचे डोळे इतके चमकदार आहेत, हसणं इतकं गोड आहे. चांगले स्वच्छ कपडे घातले तर तो जितूसारखाच राजबिंडा दिसेल. बिचारा अनाथाश्रमात वाढतोय. अंगात इतकी विलक्षण शक्ती असतानाही लोकांकडून हिडीसपिडीस करून घेतोय. ते अनाथाश्रमातील शिक्षक त्याच्यासाठी थांबले सुद्धा नाहीत. त्या दिवशी मार खाऊन अपमान सहन करून एकटाच निघून गेला. माझं ओर भरून आलं. त्याला घरी आणलंच पाहिजे. जितूसारखंच वाढवलं पाहिजे. नाहीतरी जितू आता फक्त 11 महिन्यांपुरताच. मनात येऊ नये हा विचार पण टाळताही येत नाही. जे सत्य आहे त्याला तोंड दिलंच पाहिजे. आत्ताच तो मुलगा आमच्या घरात रुळला तर 11 महिन्यानंतर तोच जितूची जागा घेईल. मी त्याला जितूच समजून वाढवीन. असंच वाटेल की जितू गेलाच नाही. याच्या रूपानं तो आहेच. तिला हे पटेल, नक्की पटेल. जितूच्या अटळ मरणावर याहून अधिक चांगला उपाय दुसरा कुठला असणार? 22 नोव्हेंबर 1979. आज मी अनाथाश्रमात गेलो. तेच वयस्कर गृहस्थ ऑफिसात होते. बहुधा त्यांचे वरिष्ठ आले नसावेत. मला पाहून त्यांना खूपच आनंद झाला. त्यांनी माझं चांगलं स्वागत केलं. चहा पाणी झालं. मग म्हणाले, आज इथं कसे आलात? कुठल्या निमित्तानं? एक छोटंसं काम होतं. तुम्ही नाही म्हणणार नाही असं. बोला ना, मोकळेपणानं बोला. मला तुमच्याकडचा एक मुलगा हवाय. 4 दिवस मी त्याला घरी नेऊन पाहतो. रुळण्यासारखा असला तर कायमचा. माझ्या अपेक्षेप्रमाणे त्यांना आनंद झालेला दिसला. मुलांना चांगल्या घरात वाढवणारे विश्वासाचे पालक मिळाले तर आश्रमाच्या चालकांना का नाही आनंद होणार? खुशालल्या एका मुलाच्या जन्माचं तरी कल्याण होईल. कुठला अमुक एक असा मुलगा पाहून ठेवलाय का तुम्ही? हो, त्या दिवशी तो लेंगा सदरा घालून आला होता तो. तुम्ही निघालात तेव्हा मागं राहिला तो. गृहस्थांच्या कपाळाला आठ्या पडल्या. कपाळाला आठ्या पडल्या. ते काय बोलावं अशा गोंधळात पडलेले दिसले. का तो चांगला नाहीये का? मी अधीरपणे विचारलं. नाही, तसं नाही, पण मग त्याला पाठवू शकणार नाही का तुम्ही? नाही म्हणजे त्याचं काय आहे? तो अनाथाश्रमाच्या मुलांपैकी नाही. अनाथाश्रमातला नाही? मग कुठला आहे? इथलाच. पण
आमच्याकडचा नाही. तो आपला येतो, आमच्या मुलांत खेळतो, एवढंच. त्या पलीकडे त्याचा संबंध नाही संस्थेशी. बरं, मी निराश होऊन निघालो. आता कधी आला तर पाठवा त्याला माझ्याकडे. पाठवाल ना? हो, पण त्याऐवजी दुसरा एखादा मुलगा. पुढचं ऐकून घ्यायला मी थांबलोच नाही. 23 नोव्हेंबर 1979. काल रात्रीची गोष्ट. मी जेवून बागेत शतपावली करीत होतो. चांदणं जकास पडलं होतं. वळलो तर चांदण्यात तो उभा. मला म्हणाला, तुमचा निरोप मिळाला. निरोप? मला बोलावलं होतं ना? हो, तुझं भविष्य खरं झालं. पिल्लू मेलं, अनंताही गेला. आता जितूसुद्धा जाणार, होय ना? त्याचा चेहरा निर्विकार राहिला. जसं काही ते भविष्य खरं आहे याविषयी त्याला शंकाच नव्हती. त्यामुळे ते खरं ठरलं याचा आनंद नव्हता. जितू जाणार याचं दुःखही नव्हतं. का बोलत का नाहीस? जितू जाणार हे पक्कच ना? हो, पण त्यात विशेष काय आहे? अनंतरावांनी त्या दिवशी रडून रडून गोंधळ घातला. इतकं काय घाबरायचं मरणाला? जगणं तसंच मरणं. तळ्यातनं मळ्यात एका पावलाचा फरक, खरं की नाही? जितू घाबरायचा नाही अनंतरावांनी इतका, कारण तो लहान आहे. ते पिल्लू तर बघा, मुळीच घाबरलं नसेल. बेटा वयानं मोठं होतो. तसतसं माणूस मरणाला अधिक घाबरतं, कारण या जगावर अधिकाधिक लोभ जडत जातो. मग ते सोडावंसंच वाटत नाही. तुम्हा लहान मुलांना जगाचा तेवढा लोभ नसतो, म्हणून मरणं सोपं वाटतं. तो हसला दिव्यांच्या लखलखाटासारखं. तू माझ्याकडे राहशील इथंच. मी तुला सारं काही देईन, खाऊ, खेळणी, कपडे. झालंच तर परवा जितूचा केला ना तसाच आपण तुझाही वाढदिवस साजरा करू, खूप थाटानं. कधी असतो तुझा वाढदिवस? 12 मार्च. एकदम माझ्या डोक्यात एक विचित्र कल्पना आली. खरं तर त्या लहान मुलाला असं विचारायला नको होतं, पण पटकन तोंडून शब्द गेले. काय रे, तू सगळ्यांना त्यांच्या मरणाची तारीख सांगतोस. तुला स्वतःच्या मरणाची तारीख माहीतच असेल. माहिती, पण मला भीती नाही वाटत मरणाची. तरी पण काय आहे तुझी तारीख? त्यानं जी तारीख सांगितली ती ऐकून मला भोवळ आली. 5 जून 1965. कथा समाप्त.